नमस्कार, कमल पगारे किचन मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला आज आपण उंदियो बनवूया। उंदियोसाठी भाज्या बघा दाखवते। आता हे मेथी घेतलेली आहे, ही कम से कम 50 ग्राम मेथी असन, बारीक कापून घेतली आहे। आणि घेवडा आहे, मला सुरती पापडी नाही भेटली, मी घेवडा घेतलाय मोठा मोठा तोडून सनी। वाटाणे आहेत, हा पावटा आहे आणि हे तुरीच्या शेंगा आहेत। त्याच्यासाठी लहान लहान बटाटे घेतलेत, 2 केळी घेतलेले आहेत, वांगी घेतले छोट्या आकाराचे आणि याला आता मधून कापून घ्यायचं आहे मसाला भरायला। आणि कॉर्नफळ आहे, कॉर्नफळ घेणं जरुरी आहे। आणि हे वाटणसाठी आहे सगळे मसाले। हे जिरं घेतलंय, तीळ आहे, मिरच्या आहेत, या पिक्यावाल्या मिरच्या आहेत, तिखट नाही, लसणाची पात आहे म्हणजे हिरवा लसूण, आणि ओलं खोबरं आहे, ओवा आहे, शेंगदाणे आहेत आणि ही कोथिंबीर आहे। चला तर आता आपण पिठाचं मुठ्या करून घेऊया पहिला। आणि बघा हे मुठ्यासाठी गव्हाचं पीठ आहे, बेसनाचं पीठ आहे। गव्हाचं पीठ जास्त टाकायचं, बेसनाचं पीठ थोडं टाकायचं, चवीप्रमाणे मीठ घेणार आहे आणि साखर आहे। चला आता याच्यात टाकूया मेथी, थोडंसं हिरवं वाटण टाकायचं आहे, याच्यामध्ये मिरची आहे, अद्रक लसूण सगळं काय आहे। आणि आता टाकायचं आहे गव्हाचं पीठ, पाणी नाही टाकायचं आपल्याला, जेवढं ते ओलावा आहे ना भाजीचा त्याच्यातच मळून घ्यायचं आहे। आता थोडंसं चण्याचं पीठ टाकलंय, तर थोडीशी साखर टाकूया, आता ओवा टाकूया आणि आता मीठ टाकायचंय चवीप्रमाणे। आता टाकायचं आहे लिंबू पिळून, आता तेल टाकायचं, आता तीळ, आता टाकूया थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे, कारण का मुठ्या ज्या आहेत ना आपल्याला एकदम मस्त व्हायला पाहिजे। चला आता हे त्याच्यामध्ये मळून घ्यायचं। छानसा असा गोळा बनवून घेऊया आता। हे बघा एवढं पीठ उरलेलं आहे, आता एवढं बस झालेलं, थोडं थोडं टाकत जायचं आणि मळत जायचं, झाले। आता धनिया पावडर, हिंग, थोडीशी हळद टाकूया आणि आता छान पुन्हा मिक्स करून घेऊया। कोथिंबीर राहिली आहे, कोथिंबीर टाकूया। चला आता याच्या अशा मुठ्या बनवून घेऊया। तुम्हाला गोल बनवायचं तर गोल बनवू शकता, पण अशा जरा बऱ्या वाटतात। चला आता मुठ्या झालेल्या आहेत, आता याला आपण तळून घेऊया। याला आपल्याला मीडियम गॅसवरच तळायचे आहेत मुठ्याला। मीडियम गॅसवर याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तळून। चला मुठ्या झालेल्या आहेत, आता काढून घेऊया। चला आता या भाज्या ज्या आहेत आपण थोडंसं मीठ टाकून याला बॉईल करून घेऊया। पावटा, तुरीचे दाणे आणि आता हे शेंगदाणे, हे 3 वस्तू आपल्याला बॉईल करून घ्यायचे, अर्धवट, पूर्ण नाही शिजून घ्यायचे। चला आता या भाज्या आपण फ्राय करून घेऊया। मसाला झालेला आहे वाटून, आपल्याला अर्धवट बटाटे घ्यायचे फ्राय करून। बटाटे झालेले आहेत अर्धवट, आता काढून घेऊया। बटाटे झालेत, आता हे कॉर्नफळ। चला आता कॉर्नफळ पण झालेलं आहे फ्राय करून, आता काढून घेऊया। आता केळी फ्राय करून घेऊया, कच्ची केळी आहे। चला आता दाणे पण झालेले आहेत मस्त शिजून, आता काढून घेऊया। चला आता आपण हिरवं वाटण करून घेऊया। जिरं आहे 1 चमचा, खोबरं, ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसणाची पात, हिरवा लसूण, ओवा भरपूर घ्यायचा, आणि लसणाची हिरवा लसूण जास्ती पाहिजे, माझ्याकडे थोडा आहे म्हणून मी लसूण घेतलाय अख्खा, हा पण चालतोय। आता याला भरड भरड घ्यायचंय करून, बारीक जास्ती नाही करायचं।
तीळ टाकायचे राहिले, तीळ पण वाटून घ्यायचे आहे. 4 चमचे तीळ आहे. थोडंसं याच्यात मीठ टाकूया, थोडीशी धने पावडर टाकूया, हिंग, थोडासा गरम मसाला, हा थोडासा गोडा मसाला. आता हे आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यामध्ये मसाला थोडा थोडा भरून घ्यायचा आहे. आता वांगे आपण फ्राय करून घेऊया. कांदे वांगे पण अर्धवट शिजून घ्यायचे. चला आता इकडं पण वांगे झालेले आहेत अर्धवट फ्राय करून. चला आता आपल्याला डायरेक्ट उंदीवर टाकून द्यायचं आहे शिजायला. जिरं टाकलंय, थोड्याशा ओवा पुन्हा टाकते मी. आणि वाटणमध्ये घेतली ती फिक्की होती मिरची, ती जरा तिखट मिरच्या घेतल्या ना, पुन्हा लसूण घेतलाय थोडासा. कांद्याची पात थोडी होती माझ्याकडे, त्याच्यासाठी लसूण घेतलाय मी. आणि आता आता हे पापडी अशी फ्राय करून घेऊया थोडीशी. थोडासा हिंग पण टाकूया याच्यात. जास्त आपल्याला हे नाही करायचं. आता हे वाटाणे टाकायचे. ते वाटाणे ताजे वाटाणे नाही आहे, साधे फ्रीजमधले साठवणीचे आहेत. आता हा जो उरलेला मसाला आहे ना, हा पूर्ण टाकून द्यायचा आहे. आता पुन्हा लिंबू टाकून द्यायचा आहे. अर्धा लिंबू घेतला मी. 1 चमचा पुन्हा साखर टाकायची, चवीप्रमाणे पुन्हा मीठ. आणि आता या सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या आहेत. केळी आहे, बटाटे आहेत, कॉर्नफ्लॉवर आहे. आता याला छान मिक्स करून घेऊया. पुन्हा सारखं सारखं करावं नाही लागणार आहे, मी मस्त करून घेऊया पुन्हा. नंतर शिजत आलं ना तर चला घेऊया. आता खूप सारी कोथिंबीर टाकूया. झाले भाजी मस्तपैकी मिक्स करून. आता हे थोडंसं पाणी, मिक्सरच्या भांड्यातला मसाला लागलेला होता ते पाणी टाकलं. थोडंसं आता मिक्स करून घेऊया. आणि वरून आपल्याला आता वांगी आणि मुठ्या टाकायच्या. चला आता हे वांगे जे आहेत ना, ते वांगे टाकून देऊया. गरमच आहेत अजून वांगे. आणि आता याला साईडला ठेवून देऊ. आणि आता हे मुठे जे आहेत ना, हे मुठे पण ठेवून द्यायचे आपल्याला. एकदा भाजी मीठ चेक करून घ्या आणि झाकण ठेवून बारीक करून खाली तवा ठेवून द्यायचा आहे आणि आरामात शिजून द्यायची भाजी. चला आता हलक्या हाताने आपल्याला भाजी मिक्स करून घ्यायची. हलक्या हाताने आता मिक्स करायचं. झाली भाजी मस्त. जर असा व्हिडिओ आवडला असला तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा विंडोची रेसिपी कशी झाली.